या इथं भैयाचं पक्ष कार्यालय करायचा मानस होता आपला. कोणाचंच नसेल असं डिजिटल कार्यालय करायचं होतं. माणूस गेला की संपतं का सगळं? मग त्यांनी पाहिलेली स्वप्न, त्याचे विचार हिरून जातात त्याच्याबरोबर. माणूस मारा, विचार संपवा. या वृत्तीला कुणीतरी विरोध करायला पाहिजे. भैयाच्या जाण्यानं होणारी क्रांती खुटणार. अशी कशी थांबेल? बाकीच्यांचं काम आहे. कोण करणार? कोण करणार? लोकांना राजकारण नकोय, विकास पाहिजे, विकास. या रिकाम्या भिंती वाट बघतायत. कुणीतरी नव्या नेतृत्वानं पुढे यायला पाहिजे. राणी, युवराज, वाटतं तितकं सोपं नाही हे राणी. त्याला शिकावं लागेल, अजून खूप शिकावं लागेल. म्हणून तर त्याला पक्षाच्या मुख्य कार्यालयात पाठवलंय. या समध्यात आबाच्या घाणेरड्या राजकारणाला शह बसाय पाहिजे, उद्ध्वस्त करायला पाहिजे. आणि आपण काय करणार नसू ना तर आपल्याला पण काय बोलण्याचा अधिकार नाही बाळा. जे घडतंय ना ते उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं, निमूटपणाने. स्टेशनमध्ये तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे भैया राजे यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी प्रियदर्शनी देशमुख यांनी इथं मुकमोर्चा आयोजित केलेला आहे. मॅम मुकमोर्चा का? कारण देशातील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे म्हणून. आमदारांना अटक व्हावी असं म्हणतात, पण तुमच्याकडे पुरावा काय? ते पोलिसांनी शोधून काढावं. पण यापुढे नेमकं कोणतं पाऊल उचलणार आहेत तुम्ही? लोकांना कोणत्याही पद्धतीने त्रास होईल असं आम्ही वागणार नाही, पण न्याय मिळाल्याशिवाय गप्पही बसणार नाही. उपोषण करून, नारेबाजी करून लोक भडकावणं याच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. आम्ही येताना पाण्याची बाटली आणि डबा सोबत घेऊन आलेलो आहोत. जोपर्यंत पोलीस आदरणीय आमदार आबासाहेब गायकवाड यांना अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही एका बाजूला शांत बसून राहू. आम्हाला न्याय हवाय आणि आम्हाला तो हवाच आहे, बस एवढंच. मला गुप्ते साहेबांना बोलायचंय. खास तुमच्यासाठी वरनं फोन आला होता. आबासाहेब, अहो गाव राजकारणातून बाहेर जरा या आता. सीएमने जिल्हा बँक कर्ज प्रकरणी फेर चौकशीचे आदेश दिले असं कानावर आलंय आमच्या. आपला गड राखायचा असेल तर वारेची दिशा ओळखून काम करा. प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये नक्कीच. लांब उडी मारायची असेल तर 2 पावलं मागे जाणं